सोलापुरामध्ये प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली आहे। सोलापुरातील शांतीनगर परिसरातली ही घटना आहे। या आगीमध्ये प्लास्टिक कारखान्याचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी टळलेली आहे, मात्र आर्थिक नुकसान मोठं झालंय। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। हे दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। सोलापूरमध्ये प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागली। शांतीनगर भागात ही घटना घडलेली आहे। यामध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून। अभिषेक, नेमकी किती वाजता ही आग लागली होती आणि साधारण किती नुकसान झालंय? निश्चितः एक अगदी भीषण अशी आग ही लागलेली आहे। काल मध्यरात्रीच्या दरम्यान ही घटना घडलेली असून ही प्लास्टिकच्या कारखान्याला ही आग लागलेली आहे आणि मोठं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे। नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नसला तरी आग मात्र ही भीषण होती। मध्यरात्री जवळपास 4 ते 5 अग्निशामक बंबच्या गाड्यांच्या सहाय्यानं ही आग विझवण्यात यश आलेलं आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही, मात्र यामध्ये नुकसान किती मालमत्तेचं झालेलं आहे याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय आगीमध्ये या कारखान्याचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, मात्र सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। या आग भडकली आणि त्यानंतर अग्निशमन दलानं तातडीनं तिकडे दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवलंय।